नमस्कार. मी प्राध्यापक डॉक्टर मच्छिंद्र सकटे आणि आपण पाहत आहात लोकसंवाद न्यूज. मित्रांनो, प्रकाश आंबेडकर तथा बाळासाहेब आंबेडकर यांनी आज 23 जुलै 2026 रोजी महाराष्ट्र बंदची हाक दिली आणि महाराष्ट्रानं याला संमिश्र प्रतिसाद दिलेला आहे. हा बंद जोरदार यशस्वी झाला, प्रचंड यशस्वी झाला असा दावा ॲडव्होकेट प्रकाश आंबेडकर यांनी केला असला तरीसुद्धा एकूणच आलेल्या वृत्तानुसार या बंदला संमिश्र प्रतिसाद मिळालेला आहे. म्हणजे आंदोलन किंवा हा बंद वाईट झाला, फेल गेला असं नाही, चांगला झाला आहे असंच मी सुद्धा म्हणेन. मित्रांनो, हा व्हिडिओ बनवताना माझा असा एक विचार होता की ॲडव्होकेट प्रकाश आंबेडकर म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे नातू, यशवंतरावजी तथा भैयासाहेब आंबेडकरांचे सुपुत्र, सर्वात मोठे सुपुत्र, थोरले सुपुत्र, आनंदराज आंबेडकर आणि भीमराव यशवंतरावजी आंबेडकरांचे बंधू आणि सुजात आंबेडकरांचे वडील, ही ॲडव्होकेट प्रकाश आंबेडकरांची कौटुंबिक ओळख झाली, सामाजिक ओळख झाली. याच्या पुढचं असं की 72 वर्षांचे बाळासाहेब आंबेडकर एक मुरब्बी राजकारणी म्हणून त्यांनी स्वतःला सिद्ध केलेलं आहे. भारी बहुजन महासंघाच्या माध्यमातून त्यांनी राजकारणामध्ये आपला प्रवेश केला आणि तो प्रवेश जोरदार यशस्वी होता, यात शंका नाही. त्यांनी अनेक आपल्या विचाराचे आमदार निवडून आणले आणि आपण खरोखरच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे विचारानं आणि सर्वच बाबतीमध्ये प्रभावी असे वारसदार आहोत हे त्यांनी सिद्ध केलं. भारी बहुजन महासंघाचा प्रयोग काहीसा नंतरच्या काळात फसला असं वाटत असल्यामुळंच त्यांनी नंतर 2019ला वंचित बहुजन आघाडी हा नवा पक्ष स्थापन केला 2019च्या निवडणुकीच्या आधी, आणि त्यामध्ये त्यांनी लाखो मतं मिळवून आपलं अस्तित्व आणि कर्तृत्व सिद्ध केलेलं आहे. मित्रांनो, 2 वेळा प्रकाश आंबेडकर हे खासदार म्हणून निवडून आलेले आहेत. त्यांनी राज्यसभेवर काम केलेलं आहे, लोकसभेवरती काम केलेलं आहे आणि आजही वयाच्या 72व्या वर्षीही राजकारणात आपण कसे सर्वांच्या पुढे आहोत हे त्यांनी सिद्ध केलेलं आहे. एवढंच नाही तर टायमिंग पॉलिटिक्समध्ये सर्वात परफेक्ट म्हणून त्यांनी आपलं स्वतःचं अस्तित्व सिद्ध केलेलं आहे. अनेक महाराष्ट्रामध्ये, देशामध्ये घटना घडत असतात, पण त्या घटनेच्या संदर्भात आपलं आणि आपल्या संघटनेचं, आपल्या पक्षाचं अस्तित्व दाखवणं आणि आपली भूमिका लोकांच्या समोर प्रभावीपणे मांडणं, याला सुद्धा एक टायमिंग लागतं. आणि या टायमिंगच्या बाबतीत मला तर असं वाटतंय की आजच्या घडीला बाळासाहेब आंबेडकर हे परफेक्ट टायमिंग पॉलिटिक्स करतायत असं माझं मत झालेलं आहे. त्यांनी आजपर्यंत अनेक वेळेला महाराष्ट्र बंदची हाक दिलेली आहे. यामध्ये कधीकधी त्यांनी महाराष्ट्र बंदची हाक दिलेली आहे, कधीकधी इतरांनी बंद पुकारल्यानंतर त्यामध्ये ते सहभागी झालेले आहेत. तसे फारसे ते इगोइस्ट आहेतच असं नाही, पण आपली भूमिका मांडताना दुसऱ्यांचं सहकार्य घेणं, याबरोबरच दुसऱ्यांची एखादी भूमिका जी आपल्याला मान्य असेल तर त्यांना सहकार्य करणं, अशा पद्धतीचं एक संवादात्मक पॉलिटिक्ससुद्धा बाळासाहेब आंबेडकर अतिशय छान पद्धतीनं करतात आणि म्हणूनच सर्वच पक्षामध्ये त्यांच्याबद्दल आदराचं स्थान आहे. मित्रांनो, 31 डिसेंबर 2017ला पुण्यामध्ये एल्गार परिषदेचं आयोजन झालं होतं. 31 डिसेंबर 2017 आणि 1 जानेवारी 2018ला भीमा कोरेगावचा कार्यक्रम असतो विजयस्तंभाच्या ठिकाणी. त्या 1 जानेवारी 2018च्या आंदोलनामध्ये, भीमा कोरेगावच्या आंदोलनामध्ये जी दंगल झाली, मोठी दंगल झाली, त्यामध्ये एक व्यक्ती निधन पावली. तर त्या दंगलच्या पार्श्वभूमीवर बाळासाहेब आंबेडकरांनी पहिल्यांदा महाराष्ट्र बंदची हाक दिली आणि 3 जानेवारी 2018ला त्यांनी बंद पुकारला आणि चांगलं त्याला सहकार्य मिळालं. इतरही सर्व पक्ष संघटनाच्या लोकांनी त्या बंदला सपोर्ट केला होता. आपल्याला सगळा तो इतिहास माहीत आहे की जी एल्गार परिषद झाली होती, त्या एल्गार परिषदेमध्ये
माओवादी आणि नक्षलवाद्यांचा भरणा अधिक होता आणि त्या दंगलीला तेच कारणीभूत आहेत अशा पद्धतीचा आरोप करून देशातले अनेक दिग्गज विचारवंत अर्बन नक्सलाइट्स म्हणून त्यांच्यावर कारवाई झाली. त्यातले काही सुटले, काही निधन पावले आणि काही अजूनही जेलमध्ये आहेत. सांगण्याचं तात्पर्य असं की 1 जानेवारी 2018ला दंगल झाली आणि लगेच 3 जानेवारीला बाळासाहेब आंबेडकरांनी महाराष्ट्र बंद केला आणि तो परफेक्ट होता. निदान टायमिंग तर परफेक्ट होतं यात शंका नाही. त्यानंतर 24 जानेवारी 2020ला बाळासाहेबांनी दुसऱ्यांदा महाराष्ट्र बंद पुकारला होता. ॲक्च्युली आपल्याला माहीत आहे की CAA म्हणजे सिटिझनशिप अमेंडमेंट ॲक्ट 2019चा आणि नॅशनल रजिस्टर ऑफ सिटिझन्स या 2 प्रश्नावरती संसदेमध्ये कायदा करण्याच्या दृष्टीने जी चर्चा चालू होती त्या चर्चेच्या अनुषंगानं देशभर वेगवेगळ्या ठिकाणी आंदोलन सुरू होतं. त्यामध्ये शाहीन बाग दिल्ली येथील आंदोलन प्रचंड वादग्रस्त ठरलं आणि प्रचंड गाजलं. आणि या प्रश्नावर की जो वेगवेगळ्या धर्मियांशी संबंधित प्रश्न होता, त्यामध्ये जैन आहे, ख्रिश्चन आहे, मुस्लिम आहे, बौद्ध पण आहे, तर या लोकांना नागरिकत्वाच्या अनुषंगानं जी एक सरकारनं अमेंडमेंट आणलं होतं त्याच्या विरोधामध्ये हे शाहीनबागचं आणि देशात मोठमोठं आंदोलन झालं होतं. त्या पार्श्वभूमीवर बाळासाहेब आंबेडकरांनी महाराष्ट्रात 24 जानेवारी 2020ला बंद पुकारला आणि त्यालाही लोकांनी आणि जनतेनं चांगला प्रतिसाद दिला होता. म्हणूनच मी म्हणेन की टायमिंगमध्ये परफेक्ट टायमिंग पॉलिटिक्स बाळासाहेब आंबेडकरांचं. त्यानंतर 10 ऑक्टोबर 2020ला पुन्हा त्यांनी मराठा आरक्षणाच्या अनुषंगानं महाराष्ट्र बंद पुकारला होता. त्या आंदोलनामध्येही सहभाग घेतला होता आणि आपलीही सपोर्ट मराठा आरक्षणाला त्यांनी समर्थन दिलेलं होतं. त्याच्यानंतर 1 ऑगस्ट 2024ला सर्वोच्च न्यायालयानं अनुसूचित जातीचं आरक्षण उपवर्गीकरण करण्याच्या दृष्टीनं सकारात्मक निकाल दिला आणि या निकालाच्या विरोधात म्हणजे उपवर्गीकरणाच्या विरोधात देशातल्या काही संघटनांनी बंद पुकारला 21 ऑगस्ट 2024ला. या बंदची महाराष्ट्रातली जबाबदारी प्रकाश आंबेडकर तथा बाळासाहेब आंबेडकरांनी घेतली होती आणि तो बंदही त्यांनी करून दाखवला, यशस्वी केला. संमिश्र प्रतिसाद असेल, कमी असेल, जास्त असेल, पण ते बंदमध्ये सहभागी झाले. आणि कालचा बंद दिल्लीमध्ये विद्यार्थी नीट परीक्षेतला घोटाळा, त्यातून पेपरफुटीचं प्रकरण, विद्यार्थ्यांची आत्महत्या आणि या सगळ्याला जबाबदार असणारे केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा, या अनुषंगानं दिल्लीमध्ये जंतर मंतरवर विद्यार्थी आंदोलनाला बसलेत. 20 जुलैला या आंदोलनामध्ये विद्यार्थ्यांच्यावर प्रचंड लाठीचार्ज झाला आणि लाठीचार्ज झाल्यानंतर बरोबर टायमिंग साधत बाळासाहेब आंबेडकरांनी 23 जुलै 2026ला महाराष्ट्र बंदची हाक दिली. मुंबई, ठाणे, नवी मुंबई आणि एकूणच महाराष्ट्रात अगदी नाशिक असेल, जळगाव असेल, मराठवाड्यात, विदर्भात, चंद्रपूर असेल, गोंदिया असेल, कोल्हापूर असेल, पुणे असेल, सर्व ठिकाणी चांगला बंद केलेला आहे. जवळपास 3,500 कार्यकर्त्यांच्यावर पोलिसांनी नोटिसा दिल्या होत्या आणि तरी देखील बंद यशस्वी झालेला आहे. सांगण्याचं तात्पर्य एवढंच की महाराष्ट्रामध्ये अनेक राजकीय पक्ष आहेत आणि अनेक राजकीय पक्षांचे नेते पण आहेत, परंतु परफेक्ट टायमिंग पॉलिटिक्स करणारा एक अतिशय जबरदस्त नेता म्हणून मी प्रकाश आंबेडकरांचा उल्लेख करेन. आणि त्या बाबतीत निदान आज तरी प्रकाश आंबेडकरांना परफेक्ट टायमिंग साधणारा आणि परफेक्ट टायमिंग पॉलिटिक्स करणारा नेता असंच मी म्हणेन. त्यांच्या या सगळ्या भूमिकेच्या बाबतीत मी समर्थनीय आहेच असं नाही. उदाहरणार्थ त्यांनी जो 21 ऑगस्टला 2024ला जो बंद केला होता उपवर्गीकरणाच्या विरोधामध्ये, त्या भूमिकेला माझा पाठिंबा नाही. म्हणजे या बाबतीत बाळासाहेब आंबेडकरांनी माझे मतभेद आहेत, पण टायमिंगच्या बाबतीत परफेक्ट टायमिंग पॉलिटिक्स करणारा नेता ही मात्र प्रकाश आंबेडकरांची ओळख झालेली आहे आणि त्या बाबतीत मी त्यांचं कौतुक करतो मनापासून. जय भारत, जय महाराष्ट्र. पाहत रहा लोकसंवाद न्यूज, सत्य जे तुमच्या समोर. आणि व्हिडिओ आवडला तर कृपा करून लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. जय भारत.